नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय सेंट्रल बँक ऑफ इंडिया इथून एक जाहिरात निघालेली आहे आणि तब्बल 4,500 वॅकन्सी आपल्याला इथं आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 580च्या वरती आपल्याला इथे वॅकन्सी उपलब्ध आहेत आणि या पदाकरता कोणत्याही शाखेतील पदवीधर जो आहे तो पदवीधर या पदाकरता अप्लाय करू शकतो. या संदर्भामध्ये अगदी 2 मिनिटांमध्ये आपण ही जाहिरात पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर आता जी पदं निघालेली आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिस हे जे पद आहे याची टोटल 4,500 ही रिक्त पदं असून 15,000 रुपये प्रति महिना आपल्याला इथं सॅलरी मिळणार आहे. या संदर्भामध्ये आपलं जे क्वालिफिकेशन आहे ते कोणत्याही शाखेतील डिग्री ही रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट कडून असावी. या संदर्भामधलं एज लिमिट जे आहे ते मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम हे 28 वर्ष देण्यात आलेलं आहे. याशिवाय कास्टनुसार जे काही गव्हर्नमेंटचे जे काही कास्ट बेनिफिट्स आहेत ते सुद्धा आपल्याला इथं मिळणार आहेत. याशिवाय आपल्याला सिलेक्शन प्रोसेस ही ऑनलाईन टेस्ट कंडक्ट होईल आणि त्यानंतर आपल्याला लोकल स्टेटची जी काही लँग्वेज आहे त्याची पण टेस्ट होईल आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 586 जागा या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी आहे ते अधिकृत जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईट वरती सुद्धा आलेली आहे आणि ही जी अधिकृत जाहिरात आहे आता आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. ही जाहिरात बघा, याच्यामध्ये रजिस्ट्रेशन हे 12/6/2026 ला सुरुवात झालेली आहे आणि क्लोजिंग डेट जी आहे ती 22/6/2026 आहे. याच्यामध्ये तुमची जी एक्झामिनेशन होणार आहे ते फर्स्ट वीक ऑफ जुलैला तुमची एक्झामिनेशन होईल. अगदी शॉर्ट मध्ये तुम्हाला जी काही जाहिरात आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही कास्ट आहेत त्याला बघा 5 वर्ष, 3 वर्ष, SC कास्ट, ST कास्ट 5 वर्षाचं तुम्हाला एज रिलॅक्सेशन आहे. ऑदर बॅकवर्ड क्लास करता तुम्हाला 3 वर्षाचं, त्याचप्रमाणे फिजिकल हँडिकॅप यांच्याकरता सुद्धा एज रिलॅक्सेशन इथं दिलेलं आहे. याशिवाय महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते ऑनलाईन एक्झामिनेशन जी होणार आहे ती बघा, तुम्हाला इथं टोटल 100 मार्कची ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. त्याच्यामध्ये सिलेबस सुद्धा या PDF मध्ये दिलेला आहे. याशिवाय आपल्याला महत्वाची जी गोष्ट आहे की या परीक्षेला आपण अप्लाय करत असताना परीक्षा फी कोणती आहे का, तर जनरल, EWS आणि OBC मेल कॅन्डिडेट करता आपल्याला 800 रुपये टोटल फी आहे. फिमेल कॅन्डिडेट करता 600 रुपये आहे. SC ST मेल फिमेल यांच्याकरता 200 रुपये. फिजिकली हँडिकॅप बघा 200 रुपये आणि ट्रान्सजेंडर 200 रुपये ही जी फी आहे ती एक्झामिनेशन फी आहे. या संदर्भामध्ये आपल्याला जनरल गाईडलाईन्स यांनी दिलेले आहेत. आपल्याला जे अप्लाय करायचं आहे ते बघा, जे काही नॅट स्पोर्ट्स पोर्टल आहे nats.education.in याच्याकरता आपल्याला लॉग इन करायचं आहे, तिथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर ते आपल्याला काही अडचण येत असेल तर युजर मॅन्युअल सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला काही अप्रेंटिसशिप नंबर किंवा आपल्याला जो आपला एनरोलमेंट नंबर आहे तो एनरोलमेंट ID जो आहे तो आपल्याला फ्युचर करस्पॉन्डन्ससाठी लक्षात ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला beep.bfsissc.com ही जी वेबसाईट आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि ऑनलाईन मोड हा एकच मोड आहे ज्याच्याद्वारे आपण ऍप्लिकेशन करू शकता. याशिवाय आपल्याला महाराष्ट्रातल्या जागा सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, त्याची सुद्धा यादी दिलेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हे अप्रेंटिसशिप असणार आहे. तर महाराष्ट्रापुरतं जर बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यानुसार या जागा किती आहेत ते सुद्धा विवरण इथं दिलेलं आहे. या संदर्भामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये बघा, मुंबईमध्ये सबर्बन 32 जागा, पालघरमध्ये 8 जागा आहेत, रत्नागिरीसाठी 9 जागा आहेत. याशिवाय सिंधुदुर्ग, त्यानंतर ग्रेटर मुंबई बघा, इथं सांगली, सातारा हे वेगवेगळ्या ज्या जागा आहेत या वेगवेगळ्या जिल्ह्यांकरता त्याचं सुद्धा यांनी इथे विवरण केलेलं आहे. सोलापूरमध्ये टोटल 14 जागा या अप्रेंटिसशिपच्या इथे यांनी सांगितलेल्या आहेत. तर या संदर्भामध्ये मित्रांनो ही जी PDF आहे ही आपली वेबसाईट जी आहे त्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईट वरती रिक्रुटमेंट सेक्शन अंडर गेल्यानंतर तुम्हाला ही पूर्ण जाहिरात इथं उपलब्ध आहे. तर मित्रांनो या संदर्भामध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन नोकरी जाहिराती सहित. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.